श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं गुरुस्पर्श आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. उद्या आहे 24 ऑक्टोबर 2023, विजयादशमी दसरा. म्हणजे उद्याचा मुहूर्त हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. आणि उद्याच्या दिवशी आपण नवीन वाहन खरेदी करतो, नवीन वस्तू खरेदी करतो. मग ती सोन्याची असो किंवा चांदीची असो, किंवा नवीन कोणतं एखादं शुभकार्य करायचं असेल तर आपण दसऱ्या दिवशी करत असतो, कारण याचा इफेक्ट आपल्याला चिरकाल आपल्याजवळ राहत असतो. तसेच या दिवशी आपण घरामध्ये पूजा अर्चना करत असतो, शस्त्रांची पूजा करत असतो, सरस्वती पूजन करत असतो. तसेच घरातील वाहनांची सुद्धा आपण मनोभावे पूजा करत असतो. अशा पद्धतीने दसऱ्यामध्ये आपल्याला भरपूर सारे उपाय सेवा करायच्या असतात. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की दसऱ्याच्या दिवशी असा कोणता तोडगा आहे, उपाय आहे की जे आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड म्हणजे वास करावी, स्थिर राहावी, किंवा प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी, तसेच अप्राप्त लक्ष्मी प्राप्त व्हावी, यासाठी आपल्याला एक तोडगा करायचा आहे. तो तोडगा आपण दसऱ्याच्या दिवशी करत असतो. तर तो कोणता आहे तेच आता मी आपल्याला याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्याआधी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओ असेच पाहायला मिळतील. तर लक्षात घ्या की सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी सोने लुटण्याची प्रथा आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणजे काय, आपण या दिवशी आपट्यांच्या पानांची पूजा करतो आणि आपट्यांची पाने घरातील थोर मोठ्यांना किंवा लहान मुलं जरी असतील तरी त्यांना आपण सोनं वाटून आपण दसरा हा सण आनंदात साजरा करत असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि शुभेच्छासुद्धा देत असतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगते की आपट्याची पानं ज्यावेळेला पूजन होतं, ते पूजन झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे की आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असो, स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असो, तर सर्वप्रथम आपल्याला ते सोनं किंवा ती आपट्याची पानं पहिल्यांदा आपल्या देवघरातल्या मूर्तीला अर्पण करायची आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना आपट्याची 4-5 पानं अर्पण केली तर ती तशीच आपल्याला 2-3 तास ठेवायची आहे. दसऱ्याच्या दिवशी आपल्याला पहिल्यांदा देवाला आपट्याची पानं अर्पण करायची आहेत. त्याच्यानंतर तुम्ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीला, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला हे करू शकता, सोनं वाटू शकता. तसंच आपट्याची पानं जी अर्पण केलेली आहेत, ती अर्पण केलेली जी पानं आहेत त्यातली आपल्याला 2.5 आपट्याची पानं काढून घ्यायची. म्हणजे एक पान अखंड असतं, तसे 2 पानं घ्यायची आणि तिसऱ्या पानातलं अर्ध पान घ्यायचं, म्हणजे 2.5 आपट्याची पानं आपल्याला काढून घ्यायचे आहेत. 1-2 तास देवासमोरच ठेवा. अर्पण केल्यानंतर 1-2 तास देवासमोर ठेवल्यानंतर 1-2 तासांनी ती दसऱ्याच्याच दिवशी आपल्याला काढून घ्यायची आहेत. 2.5 पानं काढून घेतल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर, किंवा गणपती बाप्पा असेल तरी चालेल, त्याच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर ती पानं काढून घेतल्यानंतर त्यांना विनंती करायची की त्यांना की सर्वांचं कल्याण करा, माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव लाभू दे, असं आपल्याला विनंती करून ती पानं काढून घ्यायची आणि आपल्या घरातील तिजोरीमध्ये ती पानं ठेवून द्यायची. वर्षभर ती पानं अशीच ठेवून द्यायची. अत्यंत प्रभावी सेवा आहे, लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे. सेवा म्हणता येणार नाही, हा उपाय आहे. त्यामुळे त्याच्यावर कोणताही मंत्र किंवा काही सेवा करायची नाही आहे, हा उपाय करायचा आहे की जी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाशी जी वाहिलेली पानं आहेत, आपट्याची पानं आहेत, त्यातली 2.5 पानं काढून घेऊन आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये दसऱ्याच्याच दिवशी ठेवून द्यायची आहेत. अत्यंत प्रभावी सेवा आहे. हा उपाय करायला विसरू नका, नक्की आवर्जून करा. त्याचबरोबर आपण काय करत असतो, दरवर्षी आपट्याची पानं ज्यावेळेला आपण अर्पण करतो त्यावेळेला दुसऱ्या दिवशी आपण निर्माल्यात वाहत असतो. तसं न करता ह्यावेळेला हा उपाय नक्की करून बघा. जे करत असतील त्यांना माहीतच असेल, तर जे करत नसेल त्यांनी नक्की ह्यावर्षी करून बघा. जे काय कराल ते श्रद्धेने, विश्वासाने करा, कारण प्रत्येक जी काही सेवा करतो, उपाय करतो किंवा कोणतेही तोडगे करतो त्याच्यामागं श्रद्धा आणि विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याशिवाय त्याचा काही आपल्याला फायदा होऊ शकत नाही. त्यामुळे जे काही कराल ते मनापासून करा आणि मनोभावे करा. तर तुम्हाला समजलं असेल कसं करायचं आहे. त्याचबरोबर मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. प्रत्येक कुटुंबातल्या एकाच व्यक्तीने ही सेवा करायची, एकानंच सेवा करायची आहे. जर तुमची जॉईंट फॅमिली असेल तरीसुद्धा एकानंच ही सेवा करायची आहे. प्रत्येकाने वेगवेगळी सेपरेट सेवा करायची नाही. एकाच व्यक्तीने ती सेवा म्हणजे उपाय करायचा आहे तो. तर मग समजलं असेल तुम्हाला, तर उद्याच्या दिवशी उपाय करायला विसरू नका. चला तर मग आता व्हिडिओला इथंच एंड करते आणि आपल्या गुरुस्पर्श चॅनलच्या माध्यमातून सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. उद्याचा दिवस सर्वांना आनंदाचा, समाधानाचा आणि सुख समृद्धीचा जावो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.